संक्रांत म्हटलं की आपल्याला मस्त असा सण असतो. संक्रांत वर्षातील नवीन वर्षातील पहिला सण असतो आणि याचं आपण स्वागत करतो. आणि शेवटी म्हणजे आता जे सणाला सुरुवात झाली ना की पूर्ण अक्षय तृतीयेपर्यंत सण असतात, त्याच्यानंतर लवकर सण नसतात. तर आता आज आपण आहे ना संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी आज बघणार आहोत. मिक्स व्हेजसुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता तुम्हाला उद्याच आहे आता भोगी आणि तुम्हाला जर टेन्शन आलं आहे कसं करायचं काय करायचं, तर अजिबात टेन्शन घेऊ नका. ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. ही रेसिपी आहे ना, आता काय पूर्वजांचं काय नियम असतील काय असतील ते माहिती नाही, पण ही व्हेज भाजी आहे ना, हिवाळ्यामध्ये काय होतं खूप साऱ्या हिरव्या हिरव्या भाज्या असतात, त्याच्यामुळे ही मिक्स व्हेज भाजी बनवली जाते असं बोलायचे. पण असू द्या, चला आपण बघा इथे भाजी घेतले, वांगी घेतलेले आहेत, फ्लावर घेतलेले आहे, हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत, वाटाणे घेतलेले आहेत आणि इकडे घेवडा घेतलेला आहे, भिजवलेले ओले शेंगदाणे घेतले आहेत, गाजर घेतलेले आहे, बोरं घेतलेले आहेत. या ज्या आहेत ना भाज्या घेतलेल्या ज्या भाज्या आहेत ना, या मेन म्हणजे बोरं गाजर याचा सीझन असतो ना, तर त्या सीझन वाईज आपल्याला हिरव्या भाज्या मगाशी म्हटलं ना त्याच पद्धतीचे. आता सर्वप्रथम आपण ह्या भाज्या घेतलेल्या, त्याच्यासाठी आपल्याला वाटण तयार करावं लागेल. वाटणासाठी तुम्ही कांदा वापरू शकता, खोबरं वापरू शकता, पण ह्या पद्धतीने जर तुम्ही ही बनवलं ना तर खूप छान असा भाजीला कलरसुद्धा येणार आहे. आणि काळ्या वाटाण्यामधलं जर असतं ना त्या पद्धतीमध्ये आपण करणार. कांद्याची साल काढून घ्यायची, त्याच्या मागच्या पुढचा शेंडा कापून घ्यायचा आणि मस्त असा कांदा आपल्याला खरपूपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता आपण इथे ना ह्या भाज्या ज्या घेतल्या होत्या ना त्या भाज्या आहे ना थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. त्याने काय होईल माहिती आहे का, भाज्यांना एक खूप वेगळी टेस्टसुद्धा येईल आणि भाज्यासुद्धा पटकन शिजल्या जातील, वेळ अजिबात लागणार नाही. तुम्ही वांगी अक्की पण ठेवून भरवून करू शकता किंवा ह्या पद्धतीमध्ये सुद्धा कट करू शकता किंवा तुम्ही अशासुद्धा ठेवू शकता. अशा पद्धतीने बघा वांगी फ्राय करून घ्यायची. सर्वच भाज्या आपल्याला फ्राय करायच्या आहेत एक एक करून. अशा इथे पावट्याचे दाणेसुद्धा घेतलेले आहेत. जे तुम्हाला अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता. पण मेन आहे घेवडा, बोर, गाजर, वांग हे जे आहेत ना हे मेन आहे, ते घातलंच पाहिजे ह्याच्यामध्ये तुम्ही. आणि किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये कडधान्यसुद्धा वापरू शकता, मूग म्हणा मटकी म्हणा, हे सुद्धा तुम्ही कडधान्य जास्तीची जर तुम्हाला भाजी बनवायचं असेल ना तर तुम्ही त्या भाज्यांचा वापर कडधान्याचा वापर करू शकता, जेणेकरून घरामध्ये सर्वांना पुरेल अशी आपण भाजी बनवायची. आता जर तुम्हाला जास्तीची असेल तर तुम्ही वांग्याचा जास्त वापर करू शकता. अख्खी वांगी आपण जी भरली वांगी बनवतो आणि त्या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही वांगी. आता हे असंच परतून इकडे 1-2 मिनिटासाठी आपल्याला असंच ठेवायचं आहे, मधून हलवायचं आहे, नाहीतर एका साईडने आपल्या भाज्या तळतील. तोपर्यंत इकडे आपण दुसऱ्या तव्यावरती खरपूस असं छान खोबरं भाजून घ्यायचं. आता ही तिळाचा संक्रांतीला खूप मान असतो, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि वाटणामध्ये तीळसुद्धा खूप छान लागतात. वरतूनसुद्धा भाजीवर आपण तीळ घालणारच आहोत, पण इथेसुद्धा गॅस कमी करायचा. गॅस तीळ असं ना पटकन तळले जातात, त्याच्यामुळे गॅस एकदम बारीक करायचा आणि पटकन असे हलवता हलवता तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तीळ काढले की इकडं भाज्या बघायच्या. तुम्हाला भाज्यांच्या रंगावरूनच समजलं असेल की भाज्या अर्धवट शिजलेल्या आहेत आणि आता आपल्याला भाज्या शिजायला अजिबात वेळ लागणार नाही आहे आणि स्वयंपाकाला सुद्धा आपला टाईम जाणार नाही. तुम्ही बघू शकता वांग किंवा दाबून असं एखादं तुम्ही काही घेऊ शकता आणि फ्रेश करून बघू शकता. आता आपण वाटण तयार करून घेऊया. हा मसाला आहे ना वाटत असताना एक टीप लक्षात ठेवा, जे तीळ खोबरे जिरे वगैरे असतात ना ते सुकं वाटून घ्यायचं, जेणेकरून त्याची पावडर व्यवस्थित होईल. आणि जर आपण एकत्र केलं तर त्याचा चरबटपणा राहील. त्याच्यासाठी काय करायचं, आधी थोडंसं सुकं वाटायचं आणि बघा अशा पद्धतीने व्यवस्थित सुकं वाटलं की नंतर जे आपण तयार केलं होतं कांदा अद्रक जे लसूण असेल ना ते आपल्याला आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे. ते देसी लसूण घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ना तो तुम्ही घेऊ शकता. मस्त. आणि तुम्हाला जर वाटत असेल कांदा जास्तच करपला वगैरे तर तुम्ही कमी करपला, पण ह्या कांद्याच्या ह्याने ना कलर खूप छान येतो, काळसर असा कलर येतो. त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आणि कोथिंबीर जरूर घाला. कोथिंबीरचे देठ वगैरे असतील तर ते घालायचे, म्हणजे त्याला वास अगदी छान येतो. कमी पाणी घालायचं, जास्तीचं पाणी घालायचं नाही. अगदी आपल्याला मऊसर असं हे वाटण तयार करायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त असं घट पण नाही. असे बघा कन्सिस्टन्सी बघा किती छान असं मऊसूत असं हे वाटण तयार झालेलं आहे. कुठेही अरबट चरबट आपल्याला हे वाटण ठेवायचं नाही. तीच कढई घेतलेली आहे. परत तुम्ही दुसरीसुद्धा मोठीसुद्धा घेऊ शकता. तुमच्यात तेल घालायचं. तेल तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता, जितकी तुमच्या भाजीची क्वांटिटी असेल तितकी तुम्ही करू शकता.
हळद घालायची, जिरा पावडर घालायचा, लाल तिखट म्हणा किंवा जो तुमच्या घरी मसाला असेल ना तो मसाला तुम्ही, कांदा लसूण मसाला म्हणा, इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता. घाटी मसाला असेल ना तर एकदमच उत्तमच बनते. व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. तेल कडकडीत झालं ते फोडणी पण तुम्ही टाकू शकता. आता जर आपण वाटण केलं आहे ना ते वाटण आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं. बघू शकता वाटणाला कसा काळासर असा कलर आलेला आहे. कोथिंबीर मध्ये हिरवं दिसतं. छान अशी भाजीला तर्री येते आणि छान अशी ही भाजी पटकन होऊन जाते. या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तुमच्या घरी भोगीची भाजी कशी बनवली जाते ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. किंवा ह्या पद्धतीने तुम्ही बनवली की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. मसाला आपल्याला 3 ते 4 मिनटं व्यवस्थित मस्त असा परतवून घ्यायचा. म्हणजे आपल्या भाज्या ज्या होत्या ना त्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या. आता नाही ते तुम्हाला भाज्या मिक्स करून घेतल्यानंतर तुम्हाला किती पत पाणी हवं आहे किंवा तुम्हाला सुकी ठेवायची आहे किंवा ग्रेव्हीमध्ये करायची आहे की ते थोडीशी पातळ करायची आहे, तुम्ही ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही अशी सुद्धा सुकी बनवू शकता. किंवा आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही. मी तेच मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे. आता ते तुम्हाला आहे ना थोडंसं पाणी शिजल्यानंतर कमी होईल. आणि त्याच्यामध्ये आता गूळ ऑप्शनल आहे, गूळ थोडंसं बॅलन्स करतं त्याच्यामुळे घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, परत मिक्स करायचं. गूळ तुम्हाला आवडत नसेल ना तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. गुळाचं असं काही नाही. व्यवस्थित असं बघा झाकून ठेवायची भाजी आणि 2 ते 3 मिनटं व्यवस्थित अशी उकळवून घ्यायची. त्याच्यानंतर मध्यंतरी तुम्ही बघू शकता किती छान असं भाजीला हे आलेलं आहे, तरीसुद्धा आलेले आहे आणि भाज्यासुद्धा किती मस्त दिसत आहेत. ह्या ना मस्त व्यवस्थित आपली ही भाजी तयार आहे. बघा किती छान अशी ही भाजी आहे. बघा ही भाजी आहे ना तुम्ही तीळ घालायचे. तिळाने काय होतं दिसायलाही छान दिसतं आणि हे तिळाचा खूप मान आहे. वरतून छान अशी कोथिंबीर घालायची आणि थोडी जास्तीची कोथिंबीर घालायची किंवा कमी घातली तुमच्याकडे जसे असेल ना. आता आपण ही भोगी म्हटलं तर ही कोथिंबीर वगैरे आणलेलीच असते त्याच्यामुळे जास्तीची सुद्धा घालू शकतो. वाटणात सुद्धा आपण कोथिंबीर घातली होती त्याच्यामुळे इथे सुद्धा वरतून आपल्याला कोथिंबीर घालायची. अशी भाजी प्रेस करून बघायची. छान अशी भाजी आपली शिजलेली आहे बघा मस्त. लगेच भाजी शिजलेली आहे बघा. 3 ते 4 मिनटामध्ये हे लगेच शिजवून घेतलेला. परत 1 ते 1.5 मिनिट ठेवलं व्यवस्थित मस्त छान अशी. तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे. तर्रीसुद्धा भाजीला आलेली आहे आणि दाटसर भाजी बनवलेली आहे. आपण कुठेही ही भाजी अबळढबळ किंवा पाण्यासारखी भाजी बनवलेली नाही. ही भाजी तुम्ही तिळाच्या भाकरीसोबत खूप छान लागते. जर तुम्हाला तिळाची भाकरी आवडत नसेल ना तुम्ही चपाती किंवा भाताबरोबर सुद्धा ही भाजी मस्त खाऊ शकता. मस्त छान असा भात बनवू शकता आणि ही भाजी तुम्ही खाऊ शकता. वरून छानसे तीळ लावायचे, तीळ टाकायचे आणि बाजरीची भाकरीसुद्धा तीळ लावून बनवायची. म्हणजे खूप छान लागते, चवीला अप्रतिमच लागते. तर कशी वाटली रेसिपी पूर्ण कमेंट करून सांगा.